स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई, 5.25 कोटींची अंबर ग्रीस जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध वन्यजीव व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत 5.25 कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे। या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू असताना एलसीबीतील अंमलदार परशुराम गुजरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। पुणे बेंगलोर महामार्गालगत करवीर तालुक्यातील कणेरवाडी येथील विजयानंद पेट्रोल पंपाजवळ काही इसम प्रतिबंधित अंबर ग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती होती। त्यानुसार एलसीबीचे पथक पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच वन विभागाचे आरएफओ नंदकुमार नलवडे यांच्या पथकासह सापळा रचण्यात आला। संशयितांनी पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून खानविलकर नगर येथील रिकाम्या जागेत त्यांना पकडण्यात आले। पंचनामा करून तपासणी केली असता सॅकमध्ये अंबर ग्रीस आढळून आले। वन विभागाने पदार्थाची खात्री केली। ताब्यात घेतलेले आरोपी संभाजी श्रीपती पाटील वय 78 राहणार चंद्रे तालुका राधानगरी, प्रमोद उर्फ पिंटू शिवाजी देसाई वय 48 राहणार चिखल वहाळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक आणि अनिल तुकाराम महाडिक वय 55 राहणार मुगडी तालुका गडिंग्लज अशी त्यांची नावे आहेत। 5 किलो 249 ग्रॅम वजनाची 5,24,90,000 रुपये किमतीची अंबर ग्रीस, एक कार, एक मोपेड व इतर साहित्य असा एकूण 5,28,61,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 कोल्हापूर।